नमस्कार, शिल्पा स्मार्ट क्रिएशनमध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण सलवारच्या बॉटमवर डिझाईन कशा पद्धतीने करायची ते पाहणार आहोत। तर आज मी ह्या नोवेल डिझायनर 27 या मशीनवर ही डिझाईन करून दाखवणार आहे। तर येथे आपल्याला 27 प्रकारच्या डिझाईन दिलेल्या आहेत। तर ह्या बॉटमवर आपण कोणती डिझाईन सिलेक्ट करायची ते पाहूया। तर ह्या रेड कलरचे जे डिझाईन्स दिल्या आहेत ते आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत। तर येथे हे बटन सिलेक्ट बटन असते। तर येथे आपल्याला हे SS या बटनवर सिलेक्ट करायचे आहे व तो पॉइंट ब्लॅक पॉइंट दिसतोय त्याच्या समोर। व आपल्याला शिलाई जर बारीक हवी असेल तर मायनसवर करायचे व थोडी जाड हवी असेल तर प्लसवर बटन करून ठेवायचे आहे। त्यानंतर आपल्याला येथे कुठल्या नंबरची डिझाईन सिलेक्ट करायची ते पाहिजे आहे। तर येथे मी 12 नंबरची शिलाई सिलेक्ट करणार आहे। तर हे आहे डायल बटन व तो वरचा जो आहे तो ब्लॅक पॉइंट आहे, त्याच्यासमोर आपल्याला हा 12 नंबर असा सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर येथे हे रेड कलरची जी डिझाईन्स आहेत त्या आतल्या साईडने आहेत, म्हणून आतल्या साईडचा नंबर सिलेक्ट करायचा आहे। तर येथे मी शिलाईसाठी हा प्रेशर फूट यूज करणार आहे। तर हा सिंपल प्रेशर फूट आपण फॉल लावण्यासाठी देखील यूज करतो। तर इथे मी हा बॉटम तयार करून घेतला आहे कॅनव्हास पेपर टाकून। तर येथे मी या बॉटमचा मध्ये सेंटर काढून अशा पद्धतीने तेथे लाईन ड्रॉ करून घेतली आहे। तर येथे आपण जी डिझाईन सिलेक्ट केली आहे ती आपण करून घेऊया। तर येथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात की ती अगदी व्यवस्थित येत आहे। तर येथे आपण जी लाईन ड्रॉ केलेली आहे त्याच्यावरच आपल्याला ते घ्यायचे आहे। तर येथे तुम्ही बघू शकतात आपली डिझाईन व्यवस्थित आली आहे। तर या दोघांमध्ये मी एक सिंपल स्टिच घेणार आहे। त्यासाठी हे 5 नंबर आपल्याला इथे या डायलवर सिलेक्ट करायचा आहे। 5 नंबर हा ब्लॅक असल्यामुळे आपल्याला हे वरचे जे 1 2 3 4 बटन नंबर आहेत ते ह्या बटनवर आपल्याला 3 नंबर सिलेक्ट करायचा आहे। तर येथे सिलेक्ट केल्यानंतर ही डिझाईन व सिंपल स्टिचच्या मध्ये जो गॅप आहे तेथे मी एक सिंपल स्टिच घेणार आहे। येथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या डिझाईन्स करू शकतात व वेगळ्या कलरच्या थ्रेडने देखील करू शकतात। तर येथे मी परत एका साईडने केली व दुसऱ्या साईडने देखील सिंपल स्टिच करून दाखवली आहे। तर अशा प्रकारे आपला हा बॉटम तयार झालेला आहे। तर अशा प्रकारे आपण हे नोवेल डिझायनर ऑटो 27 मशीनचा उपयोग करू शकतो। नेकवर देखील या प्रकारे आपण डिझाईन करू शकतो। आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन